आता आपण या ठिकाणी ही क्लिप दुसरी क्लिप तयार करण्याचं कारण असं आहे, आपण पीएफ काढल्यानंतर आपण डब्ल्यूएफ काढतानाची ही क्लिप लॉस झाली होती. तर आता मी डब्ल्यूएफ कसं काढतात हे सांगतो. आपल्याला माहित आहे डब्ल्यूएफ कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग धिस फॉर्म्युला. डब्ल्यूएफ इक्वल टू डब्ल्यूआय मायनस डब्ल्यू. डब्ल्यूएफ इक्वल टू डब्ल्यूआय मायनस डब्ल्यू हे जे फॉर्म्युला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला डब्ल्यूआय ची व्हॅल्यू काढावी लागेल. डब्ल्यूआयच्या काढण्यासाठी जे फॉर्म्युला आहे डब्ल्यूआय इक्वल टू पी इंटू व्हीआर. आता डब्ल्यूआय इक्वल टू पी इंटू व्हीआर. इथे व्हीआर आहे 20.83. तर डब्ल्यूआय इक्वल टू 8 इंटू 20.83 166 न्यूटन आलं. आता आपल्याला माहित आहे डब्ल्यूएफ इक्वल टू डब्ल्यूआय मायनस डब्ल्यूएफ आहे. डब्ल्यूआय काढलेला 166 इथं पुटअप करा आणि डब्ल्यू ची व्हॅल्यू आहे 100 इथं पुटअप करा. शेवटी डब्ल्यूएफ इक्वल टू 66.66 न्यूटन ही व्हॅल्यू येते. या ठिकाणी पहिल्याच्या क्लिपमध्ये थोडंसं क्लिप कट झाली होती, त्याच्यानंतर हे थोडं कंटिन्युएशन करायची वेळ आली. तर या ठिकाणी पीएफ आपण काढलेलं होतं, त्याच्यानंतर डब्ल्यूएफ काढता आलं नाही. ते काढलं आपण, मी एक्सप्लेन केलं पण ते इथे रेकॉर्डिंग झाली नव्हती. तर आता डब्ल्यूएफ काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा. डब्ल्यूएफ इक्वल टू डब्ल्यूआय मायनस डब्ल्यू. डब्ल्यूआय इक्वल टू पी इंटू व्हीआर. व्हीआर 20.83 आहे. एफर्ट आपल्याला माहित आहे, तुम्ही व्हॅल्यू पुटअप करा, हे 166 येईल आणि डब्ल्यूएफ इक्वल टू डब्ल्यूआय 166 मायनस 100 बरोबर 66.66 येते. या ठिकाणी आपल्याला पीएफ आपण काढलेलं होतं आणि एफर्ट लॉस्ट इन द फ्रिक्शन आहे पीएफ म्हणजे, आणि डब्ल्यूएफ हे लोड लॉस्ट इन द फ्रिक्शन आहे. या ठिकाणी या दोन्ही व्हॅल्यू निघाल्यात. ह्या व्हॅल्यू काढत असताना हे सारे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागेल. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो कधी येत आहे, फ्रिक्शन 0 असे येतात. आता हे पीआयचा जो आहे ना एफर्ट, पी आय काय आयडियल एफर्ट आहे. पी आय इक्वल टू डब्ल्यू अपॉन व्ही आर चा फॉर्म्युला आहे. पीएफ इक्वल टू पी मायनस पी आय आहे आणि पीएफ इक्वल टू पी मायनस पी आय ची व्हॅल्यू डब्ल्यू अपॉन व्ही आर इथं ठेवली. हे ब्रॅकेटचा फॉर्म्युला इथं पाठ केला. त्याच्यानंतर आपल्याला लोड लॉस इन द किंवा आयडियल लोड डब्ल्यू आय इक्वल टू पी इंटू व्ही आर आहे. डब्ल्यू एफ इज नथिंग बट लोड लॉस्ट इन द फ्रिक्शन. हे काढताना डब्ल्यू एफ इक्वल टू डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू आणि डब्ल्यू आय ची व्हॅल्यू आहे पी इंटू व्ही आर मायनस डब्ल्यू. तिथे ह्या फॉर्म्युल्यामध्ये डब्ल्यू एफ इक्वल टू पी माहित आहे, व्हेलॉसिटी रेशो माहित आहे, डब्ल्यू आपण ऑलरेडी दिलेला आहे. तर ही व्हॅल्यू पुटअप करून डब्ल्यू एफ काढलेली. या ठिकाणी ही क्लिप तुम्ही शेवटपर्यंत बघितलीत. ऍक्च्युली या प्रॉब्लेमचे सोल्युशन करताना 2 क्लिप झालेले आहेत. या दोन तुम्हाला लक्षात, कधी कधी पहिली क्लिप तुम्ही बघितला तर दुसऱ्या क्लिप आणि ह्या पहिल्या क्लिपचा आता काही संदर्भ राहणार नाही. पुढं ज्यावेळेस हे अपलोड करीन त्यावेळेस थोडंसं इथं गडबड झालेली असणार आहे. तर कृपया या ठिकाणी हा प्रॉब्लेम, ह्या 2 अर्धा प्रॉब्लेम पहिल्याच्या क्लिपमध्ये आणि अर्धा नंतरच्या क्लिपमध्ये गेलेला आहे. हे गृहीत धरून क्लिप डबल बघा, एकदा दोनदा बघा, पाठ करा आणि फॉर्म्युलेशन तुम्हाला पाठ झालं पाहिजे. फॉर्म्युलेशन पाठ केलात तर तुम्हाला याच्यावर आपण एक टेस्ट पुन्हा घेणार आहोत ह्या पहिल्या टॉपिकवर. धन्यवाद.